नमस्कार, मी प्रियांका खामकर आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे सॅटर्डे आणि तुम्हाला वाटत असेल मी आज कुठेतरी शूटला गेले, तर असं नाही आहे। मी प्रत्येक वेळी शूटला जात नाही। माझं एक घर आहे आणि घरामधल्या बऱ्याच गोष्टी असतात, साफसफाई असते, सगळ्या गोष्टी असतात, घर आवरणं, किचन साफ करणं, हे सगळ्या गोष्टी मला आज कराव्या लागतात। म्हणजे आज मी शेड्यूल केलं होतं की आज सॅटर्डेचं मी आज किचन आणि हे सगळं आज घरामध्ये टाइम देणार। सो बघाल तुम्ही माझा पसारा, यू कांट बिलीव्ह की मी फक्त शूटच करत नाही, मी फक्त अँकरिंगच करत नाही। प्रत्येकाला असं वाटतं की आज कुठे प्लॅन, मला असं विचारतात बरेच जण, सॅटर्डे संडे आला की वाट पाहतात की अरे आता नवीन काहीतरी शूट पाहायला मिळणार, नवीन गोष्ट, नवीन काही ना काहीतरी इन्व्हेन्शन असतं। त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की अरे मी आता सॅटर्डेला काय कुठे प्लॅन, आज काय, मग आज असं पण असं नाही आहे। आज मी चक्क घरामध्ये क्लिनिंग करते आणि हे माझं मंथली क्लिनिंग चालूच असतं, म्हणजे मला महिन्याला साफसफाई करायला लागतेच। तर आज मी तुम्हाला दाखवते माझा पसारा किती आहे बघा। तर तुम्ही बघाल तर हे सगळं किचन माझं पूर्ण भरून गेलं आहे, बेसिन भरून गेलं आहे आणि हे पूर्ण वरचा पोटमाळा आहे तो मी खाली केला आहे। फ्रीज क्लीन करायचं आहे मला अजून, तरी सुद्धा इकडे पसारा आहे आणि नुकतीच माझी आता भांडी घासून झाली आहे, ही सगळी भांडी घासून झाली आहे, तरी सुद्धा एवढा सगळा पसारा मला अजून आवरायचा आहे। म्हणजे कोणतीही लेडी असेल, कोणतीही स्त्री असेल तर तिला ना घरामध्ये साफसफाई करण्याचं एक वेगळंच काय म्हणतात तसं समाधान असतं। म्हणजे आपल्या घर, आपल्या किचन असं साफसुथरा मनासारखं असलंच पाहिजे असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आणि त्या हिशोबाने तसं शेड्यूल करत असते। तर मलाही खूप आवडतं माझ्या घराचं क्लिनिंग करायला। एक दोन दिवस मी घरासाठी देते कंप्लीट। सॅटर्डे संडे मी काही शेड्यूल करत नाही, काही नाही, त्या दिवशी कंप्लीट मी माझं घर पूर्ण व्यवस्थित करते, सेट करते। कारण वीकडेजमध्ये ऑफिसला जायची गडबड असते, जिमला जायची गडबड असते, त्याच्यामुळे सगळ्या टायमिंगचं नाही मॅच होत नाही, थोडंसं गडबड असते, त्याच्यामुळे अस्ताव्यस्त सामान पडलेलं असतं। इकडे तिकडे आपण स्वयंपाका किचनमध्ये म्हणा शेंगदाण्याचा कूट करून ठेवायचा असतो, खोबऱ्याचा कीच करून ठेवायचा असतो, ताकी आपल्याला सकाळी मॉर्निंगला जाताना लवकर आपल्याला भाजी बनवता येईल किंवा आल्यानंतर पटकन स्वयंपाकामध्ये जेवढी मदत होईल तेवढ्या आपल्याला सगळ्या गोष्टी रेडीमेड करून ठेवायला लागतात। त्याच्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं तर माझा वॉर्डरोब तुम्ही बघाल, माझे कपडे आणि हे सगळ्या इतक्या गोष्टी आहे तसंच पसारा। वॉर्डरोब आहे माझ्या एकटीचा, तरी सुद्धा वॉर्डरोब सोडून सुद्धा माझे हे एवढे सगळे ढिगाणे, म्हणजे बॅगा आहेत, एवढे कपडे आहेत, वरती ट्रॉलीमध्ये कपडे आहेत, परत हा मोठा बॉक्स आहे त्याच्यामध्ये कपडे आहेत। आज मला हे सगळं आवरून ठेवायचं आहे, एवढं सगळा पसारा आहे। सो आज माझं खूप मोठं टार्गेट आहे हे। परत ह्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालायच्या आहे, तुम्ही बघाल तर सगळं विस्कटलेलं आहे माझं, सगळ्या गोष्टी। जेवढं आपलं घर स्वच्छ, समाधानी, एक सॅटिस्फॅक्टरी आपण बोलू शकतो क्लायमेट आपल्याला असलं पाहिजे, तसं तर मग मी माझी ही वॉल आहे जी मी स्वतः तिला डेकोरेट केलं आहे जसं मला हवे तसं। सो इथे मी नेहमी माझं जे पण लॉक्स असतात ते माझे विचार मांडायचे ते मी इथेच मांडत असते। त्यामुळे ह्या सगळ्या फ्रेमिंगचं सगळं क्लिनिंग माझे इकडे आहे, एक फ्रेम ते सगळं, परत इकडे मंदिर आहे। तुम्हाला तर मी घराची टूर तर केलेलीच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माहीतच आहे माझं घर कसं आहे, काय आहे, आणि हे मला प्रत्येक महिन्याला क्लीन करावं लागतं। आणि प्रत्येक स्त्रीचंच असतं हे की तिला घर तिचं स्वच्छ लागतं, तसं त्याचप्रमाणे मलाही माझं घर स्वच्छ लागतं। बट मला ना हेल्प करायला खरंच कोण नाही आहे, तर एवढा मोठा पसारा आहे। कारण जरी माझ्या एकटीचं सामान जरी असलं तरी असं प्रत्येकाला वाटू शकतं किती असणार आहे एकटीचं असून, पण नाही, मी एकटी जरी असली तरी इतका पसारा, इतक्या सगळ्या गोष्टी, सगळंच लागतं। एकटं म्हटलं तरी सुद्धा सगळ्या गोष्टी लागतात, त्याच्यामुळे सगळा पसारा आहे। सगळ्यात जास्त तर तुम्हाला माहिती आहे मी कपड्यांची खूप शौकीन आहे, कारण मी मॉडेलिंग करते, शूट करते, सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे कपडे माझ्याकडे ढिगाणे आहेत आणि मला असं वाटतं की ते आता मी विकणार आहे। असे बरेच कपडे पण आहेत की जे मी वापरलेच नाही आहेत, त्यामुळे खूप ढिगाणे कपडे पडलेत। तर माझा छोटा भाऊ विशाल खामकरला इथे नवी मुंबईमध्ये जॉब लागला असल्यामुळे तो आता माझ्याकडे राहतो आणि तो आता IT मध्ये चांगल्या कंपनीत लागला असल्यामुळे जरा, आणि त्याच्यामध्ये बहिणीकडे राहते त्यामुळे ITतच आहे की त्याला काही घरातलं करावं लागत नाही, सगळं त्याला रेडीमेड मिळतं, यायचं, उठायचं, जायचं, बास। तर त्याचंही पसारा आहे इकडे बघाल तुम्ही, तर मला त्याचंही सामान आता आवरून ठेवायचं, म्हणजे मला होईना झाले, एवढं उरकत नाहीये सामान, एवढं मदत करायला कोण नाहीये। आणि आता बघा त्याला सॅटर्डे संडे सुट्टी आहे, पण तो कुठे गेलाय? फिरायला। म्हणजे क्लिनिंग फक्त मी एकटीनं करायचं हे ना। सो असे लहान भाऊही असे असतात
म्हणजे हा गावाला तो भरपूर कामं करतो. मी त्याच्याबद्दल पण बोलली होती की जेव्हा मी गावाला गेले तेव्हा बऱ्यापैकी जाणवले की लहान भावंड आपल्याला वाटतं की काही कामाचे नसतात किंवा एवढं काय, पण बारीक सारीक खूप कामं करतात. पण ते गावाला इथे आल्यापासून त्याने अजिबात काम केलेलं नाही, कारण तो जॉबला लागलाय ना. दुसरं कोण जातं का जॉबला? आपल्याला माहिती आहे का जॉब काय असतं काय नाही, त्यामुळे तो लागलाय ना. त्याच्यामुळे काय आपल्याला काही पगार हातात मिळणार आहे, सगळी सेवा करायची त्याची, हे की नाही. सो लहान भावंड ही अशीच असतात, आळशी, काम चुकार, अंडरस्टँड. तर हे स्पेशली माझ्या छोट्या भावासाठी. बाय द वे त्याला नवीन त्याच्या करिअरच्या लाईफमध्ये खूप खूप शुभेच्छा बहिणीकडून. आणि बहीण भावंडाचं प्रेम हे असंच असतं, भांडणं पण लागतात आणि प्रेमही असतं. तर असं बहीण भावंडाचं प्रेम हे असंच असतं, म्हणजे भांडणंही करायला लागतात, काही गोष्टी पटतही नाहीत एकदम, असं की बाबा एकमेकांवर असं राग काढायला असं बहीण भावांचं असं एक आहे स्ट्रॅटेजी पहिल्यापासून, म्हणजे असतं ते एक बहीण भावाचं की अजिबात पटत नाही. असा राग येतो की कधी जायची ही सासरी, असं भावाला, प्रत्येक भावाला वाटत असतं. आणि जेव्हा ती खरं सासरी जाते, ती त्याला सोडून जाते, तेव्हा माझ्या भावाचं म्हणजे अक्षरशः असं झालं होतं की आम्ही खूप भांडायचो. आणि जेव्हा मी खरंच लग्न करून गेली आणि तो माझ्याकडे राहायला आला होता 2-3 दिवस, तर ते त्या 2 दिवस राहायला आला होता, पण 2 दिवस त्याचे 4 दिवस झाले, त्याला तिथून पाय हालत नव्हता, बहिणीला सोडून सोडत होता. आणि जेव्हा तो गेला, आईकडे गेला तो, तेव्हा तो अक्षरशः तिकडे रडायला लागला आणि इकडे मी रडायला लागली. इतकं म्हणजे आम्ही, आणि इतकी दुश्मनी ना आमची की असं वाटत होतं की माझा भाऊ, म्हणजे आम्ही म्हणायची की माझा मोठा भाऊच आहे फक्त एकच, हा छोटा भाऊ माझा नाहीये. बट अक्षरशः त्यालाही तिकडे रडायला आलं, मलाही रडायला. असं बहीण भावांचं प्रेम हे असंच असतं, म्हणजे कितीही भांडणं केली तरी माया कमी होत नाही. त्याच्यामुळे आणि अजून पण तो इकडे असतो, कामावरती जातो आता, आणि नवीन त्याचं शेड्यूल आहे, नवीन लाईफ आहे, करिअर लाईफ आहे. त्यामुळे मी तर त्याला विचारते की एन्जॉय कर, तू जेवढं तुला होता येईल तेवढं तू एन्जॉय कर. सो आणि मी चिडते, त्याच्यावर रागवते, सगळं होतं. पण जेव्हा तो जातो, बाहेर जातो, तेव्हा मलाही घरी खरंच करमत नाही, कारण असं राग व्यक्त करायला पण कोण नसतं ना. सो तुम्ही सगळ्यांनीच हे बहीण भावाचं प्रेम तर अनुभवलंच असेल, कारण प्रत्येक ह्या फेजमधून जातच असतो. लहानपणी आपल्याला खूप म्हणजे आपले भांडणं होतात, सगळं होतं, पण मोठेपणी एकमेकांची व्हॅल्यू कळते जेव्हा ते आपल्यापासून दूर जातात. आणि जेव्हा बहीण भाऊ लहानपणी एकत्र असतात आणि जेव्हा मोठे होतात तेव्हा एकमेकांसाठी अक्षरशः पाहुणे बनतात. म्हणजे त्याचं घर, भावाचं घर, बहिणीचं घर असं वेगवेगळं होतं, त्यामुळे ते एकमेकांसाठी पाहुणे बनतात. त्याच्यामुळे त्यांचं नातं थोडंसं असं दूर मिळतं. आणि अशा ह्या बहीण भावाचीच सिरियल येते लाखात एक आमचा दादा. तर विशेष म्हणजे ह्या बहीण भावाच्या प्रेमाचे ही सिरियल असल्यामुळे मला स्पेशली तुम्हाला सांगायला आवडेल की बाकीच्या फालतू भंगार गोष्टी बघण्यापेक्षा आपल्या भागातील आपल्या गोष्टी, आपल्या सिरियल, त्यांना प्रचंड प्रोत्साहन द्या. अशा मालिकांना डोक्यावर घ्या, गाजवा यार मस्तपैकी, कारण ती आपल्या भागातली मालिका आहे. त्यातले जे शब्द, गावची भाषा, सातारी भागातली भाषा, घाटी भाषा बोलतो आपण त्याला, घाटी भाषा, ते भाषेतच ते इतकं गोडवा वाटतं ना मला, म्हणजे असं लिटरली जेव्हा लागेर झाल्याची मालिका जेव्हा आली होती तेव्हा मला अक्षरशः असं घरात जसं आपण बोलतो ना सेम तसंच ते सिरियलमधून ऐकायला मिळत होतं. त्याच्यामुळे ते असं लिटरली असं वाटतच नाही की ती सिरियल आहे, मालिका आहे, असं वाटतं आपल्यासोबतच तेही आपल्यासोबत जगतायत, आहेत, राहतायत असं वाटतं. त्यामुळे अशा मालिका, सातारा भागच्या मालिका सगळ्यांनी पाहाव्यात. तर बऱ्याच टायमिंगमध्ये मी असं ऑब्झर्व केलं आहे की सासू आणि सुनेचं अजिबात पटत नाही, आणि ते जास्त करून ते असतं म्हणजे कामावरून. तर मला तरी असं वाटतं की कामं करायला प्रत्येकाला असं स्वतःचा स्पेस पाहिजे असतो. म्हणजे कोणाला असं वाटत नाही, मला तरी असं वाटतं, म्हणजे कोणाला असं वाटत नाही की काम नाही करावं, पण आपलं असं स्वतःचं किचन जे आपल्या पद्धतीने आपण थोडंसं आपल्या आवडीनुसार थोड्याशा मांडणीमध्ये कुठल्या गोष्टी असतील किंवा काय, जे पण सुनेला वाटत असतं की तिचा नवीन संसार आहे, तिच्या गोष्टी आहेत, तर तिच्या मनाप्रमाणे थोड्या गोष्टी तुम्ही होऊन द्यायला पाहिजेत. हे माझं सासवांसाठी एक मेसेज आहे खरंच, की जर सासू सुनेचं नातं जपायचं असेल तुम्हाला तर सासवानी थोड्याशा अपडेटेड व्हा, सुनेला थोडा स्पेस द्या. प्रत्येक वेळेस तुमचाच काय बोलतात हेकेखोरपणा, हेकेखोरपणा प्रत्येक वेळेस तुमचाच हेकेखोरपणा तिच्यावर लादू नका. थोडं तिचे मतं तुम्ही घ्या, मग ती तुमची मतं घेईल, आणि असं थोडंसं मिक्सचर कॉम्बिनेशनमध्ये थोड्या जुन्या चालीरीती, थोड्या नवीन चालीरीती. त्यामुळे दोघींनी सुद्धा एकमेकींना जाणून घ्या, एकमेकींवरती आपले विचार लादू नका. त्यामुळे कामं करायला तेव्हाच मजा येतील जेव्हा प्रत्येकाला आपला स्पेस मिळेल. तर मी अशी गाणी लावते टीव्हीला, आणि मस्त अशा म्युझिकमध्ये माझे 90चे सॉंग्स असतात किंवा मराठी सॉंग्स असतात,
तर सध्या माझं कस्तुरीचं हे जे गाणं आहे ना पावसातलं ते खूप छान आहे, म्हणजे तुम्ही पण ऐका. तर मला हे म्हणायचं म्हणजे की जर सुनेला म्हणजे सासवांसाठी हा मेसेज आहे स्पेशली, जर सुनेला तिच्या मनाप्रमाणे म्हणजे तिला गाणी ऐकत जर आवडत असतील तर करून द्या, थोडासा स्पेस तिला द्या. तिचा संसार आहे म्हणून तिला थोडंसं असं की बाबा जिम्मेदारी टाका की बाबा तुझं आहे, मी काही लुडबुड करणार नाही. तर असं असेल तर नक्कीच सगळ्या नवरा बायकोंचे संसार पण टिकतील. कारण जिथे सासवांचा जास्त इंटरफिअर असतो म्हणजे असं प्रत्येक वेळेस मुलीच्या आई वडिलांना गृहीत धरलं जातं, बट मुलीच्या आई वडिलांना जितकं गृहीत धरलं जातं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मुलाचे आई वडील जिम्मेदार असतात. कारण ते पटवूनच घेत नाहीत कुठलीच गोष्ट, अपडेट व्हायला रेडी नसतात. आपलंच म्हणजे खरं, आपला हेकेखोरपणा ह्या सगळ्या गोष्टी लादायचा प्रयत्न करतात. आणि नवीन जनरेशन प्रमाणे म्हणजे आपलं जनरेशन नवीन जनरेशन असतं ते त्यांचंही थोडं असतं की त्यांच्या वाईज थोडं चाललं पाहिजे. सो जे पण सासू सुना आहे त्या दोघींनी सुद्धा एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. आणि स्पेशली तुम्ही तर आता सगळ्यांना तर माहितच आहे की आता आजकालची सासू बऱ्याच अपडेटेड झालेल्या आहेत, त्यामुळे बऱ्याच सासू समजून घेतात. पण तरी पण मला हा मेसेज स्पेशली अशा सासूंना द्यायचा आहे ज्या खूप अशा जुन्या चालीरीतींना जखडून ठेवलेला आहे, ते अपडेट व्हायला मागतच नाही. सो आपल्या मर्जीप्रमाणे जेव्हा गोष्टी होतात ना, थोड्याशा तरी मनासारख्या गोष्टी झाल्या ना तर त्याच्या डबलपट आपण दुसऱ्याच्या मनाच्या सारख्याही गोष्टी करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही घरात येणाऱ्या नवीन सुनेला थोडं स्पेस द्या, प्रायोरिटीज द्या, थोड्या तिच्या आवडीनिवडी समजून घ्या, तिच्या गोष्टींना तिला करायला द्या, चुकू द्या, ती शिकेल ना त्याच्यातून. सो असं थोडं स्पेस द्यायला शिका, स्पेस द्या म्हणजे कितीतरी संसार टिकतील, नवरा बायकोचं नातं टिकेल. कारण नवरा बायकोचं नातं हे जितकं त्यांच्यावरती डिपेंड असतं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त त्यांच्या आईवडिलांवर पण डिपेंड असतं, स्पेशली सासूवरती. कारण सासवा ह्या मी म्हणते की ब्रिज असतात, ज्या म्हणजे अशा सासू असतात काही ज्या खूप म्हणजे मुलाला असं चाड्या करतात की ती अशीच आहे ती तशीच आहे, म्हणजे नवऱ्याचं डोकं भडकतं आणि मग ते बऱ्याच गोष्टी होतात. त्यामुळे सासू हा एक इंटरमिजिएट गोष्ट आहे जिने दोघांना बॅलन्स केलं पाहिजे. त्याच्यामुळे आजकाल जे डिवोर्सचे प्रमाण चालू आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी टोचलं जातं, त्यांच्यावरती हे केलं जातं. प्रत्येक वेळेस असं नसतं, प्रत्येक वेळेस दोन्ही बाजूंचा विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्या सासवांनी अपडेटेड व्हा आणि ट्रेंड वाईज चाला. मस्त सुनेला समजून घ्या, सून सासूला तर समजून घेईलच, कारण तिला फक्त तिचा स्पेस हवा, सो दॅट्स इट. आणि तो जर मिळाला तर तिला तिच्या ताब्यात जर घर आलं तर किती वेळ लागतोय सगळं घर छान बनायला. तर आज आपल्या घराची साफसफाई चालू होती, त्यामुळे हा सगळा विषय निघालाच होता साफसफाईबद्दल. तर मला थोडंसं एक गोष्ट खूप हायलाइटली सांगायची आहे तुम्हाला, म्हणजे की आपल्या घराची साफसफाई ही इम्पॉर्टंट असतेच आणि ती केलीच पाहिजे, त्याच्यामध्ये काही वाद नाहीत किंवा त्याच्यामध्ये काही असं हे नाही. पण साफसफाई जितकी महत्त्वाची असते तितकीच किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त एकमेकांची मनं असतात. म्हणजे काही माणसं मी असे ऑब्झर्व केलेत की जी खूप साफसफाईला इतकं प्रायोरिटी इतकं डोक्यावर ठेवतात की माणसांना इतकं घाणेरडं बोलतात, त्यांच्या तोंडातून इतके घाणेरडे शब्द येतात आणि ते दाखवत असतात की मी खूप निर्मळ आहे, मी खूप साफसफाई करणारी आहे, मी खूप स्वच्छ आहे. पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमच्या तोंडातून काय शब्द निघतायत, तुमचं मन किती निर्मळ आहे, तुम्ही किती स्वच्छ विचारांचे आहात. तर ह्याला खरं विचारांची शुद्धता, विचारांची स्वच्छता म्हणजे मी म्हणेल की खरा निर्मळपणा. तुम्ही स्वच्छता, घर स्वच्छ करताय आणि तुमच्या तोंडातून जर शिव्या येत असेल तर काय तुमच्या त्या साफसफाईला काय अर्थ राहिला ना. तर ते साफसफाई करून तुम्ही जर एकमेकांना शिव्या घालत असेल घरामध्ये, असे बरेच लोक आहेत जे मी ऑब्झर्व केलेत की ते साफसफाईला एवढी प्रायोरिटी होतात की म्हणजे त्यांना सतत बसता उठून त्यांना साफसफाईचं दुसरं काही सुचत त्यांना, म्हणजे असं एक ते डोक्यात किडा पण. त्यामुळे जास्त साफसफाईच्या पण म्हणजे इतकं पण ओव्हर करू नका की त्याची घीण वाटेल लोकांना. सो त्यामुळे तुम्ही साफसफाई करा, पण साफसफाई सोबतच तुम्ही इतरांची मनं सुद्धा जपा. तुम्ही जे काही जे बोलताय ना, कारण कसं आहे ना, जेव्हा आपण कुठल्याही घरामध्ये समजा घाण झाली, काही घरामध्ये आपल्या पसारा होतं, हे होतं, सगळं होतं, तर ती घरामधला पसारा, घरामधली घाण आपण साबणाने स्वच्छ करू शकतो. एखाद्या वस्तूला घाण लागली तर साबणाने स्वच्छ करू शकतो, धुवू शकतो. पण जर तुम्ही एखाद्याला वाईट बोलताय, घाणेरडे शिव्या देताय, शाप देताय खूप घाणेरडे, तर ते जे तुमचे शब्द शिव्या शाप असतात ना, ते एखाद्याच्या मनाला इतके लागतात ना की ते तुम्ही काहीही केलं ते तुम्ही नाही, ना ते डिलीट करू शकत, ना ते पुसू शकत, ना काही. सो साफसफाईपेक्षाही जास्त आहे ते दुसऱ्याचं मन जपणं, दुसऱ्यांचा विचार करून बोलणं. सो त्यामुळे तुम्ही
साफसफाई करा, पण साफसफाई सोबतच तुम्ही इतरांची मनं सुद्धा जपा. तुम्ही जे काही जे बोलताय ना, कारण कसं आहे ना, जेव्हा आपण कुठल्याही घरामध्ये समजा घाण झाली, काही घरामध्ये आपल्या पसारा होतं, हे होतं, सगळं होतं, तर ती घरामधला पसारा, घरामधली घाण आपण साबणाने स्वच्छ करू शकतो. एखाद्या वस्तूला घाण लागली तर साबणाने स्वच्छ करू शकतो, धुवू शकतो. पण जर तुम्ही एखाद्याला वाईट बोलताय, घाणेरडे शिव्या देताय, शाप देताय खूप घाणेरडे, तर ते जे तुमचे शब्द शिव्या शाप असतात ना, ते एखाद्याच्या मनाला इतके लागतात ना, की ते तुम्ही काहीही केलं ते तुम्ही नाही, ना ते डिलीट करू शकत, ना ते पुसू शकत, ना काही. सो साफसफाईपेक्षाही जास्त आहे ते दुसऱ्याचं मन जपणं, दुसऱ्यांचा विचार करून बोलणं. तर आपल्या हिंदू धर्माप्रमाणे घरातल्या केरसुनीला, म्हणजे आपल्या घरातला कचरा काढणाऱ्या गोष्टीला, केरसुनीला एवढं महत्वाचं स्थान दिलं आहे की लक्ष्मीपूजन दिवशी तिचंही आपण पूजन करतो. तर त्याचप्रमाणे घरातल्या सुनेलाही लक्ष्मी मानलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही बोलतात ना, घरातली शांती, समृद्धी, हे सगळं लक्ष्मीला टिकवून ठेवण्याच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे तुम्ही घरातली साफसफाई पण तेवढीच करा जितकं तुम्ही तुमच्या सुनेलाही व्यवस्थित तिचंही मन राखू शकता, तिला न दुखवता, तिच्या गोष्टी. म्हणजे तुम्ही एकीकडे साफसफाई कराल आणि जर तुमच्या लक्ष्मीला किंवा तुमच्या लक्ष्मीच नाही की दुसरं कोणी असेल तर त्याला शिव्या शाप देत असाल, तर ते हे लिटरली खरंच हे खूप चुकीचं आहे. साफसफाई कमी केली तरी चालेल, तुमच्या घरामध्ये पसारा असेल, थोडीशी घाण असेल, चालतं. पण तुम्ही जर मनाशी एकमेकांना जर सांभाळून घेत असाल, एकमेकांच्या चुकांकडे थोडंसं दुर्लक्ष करत असाल, प्रत्येक गोष्ट पॉइंट आउटच केली पाहिजे, त्याचा इश्यूज केला पाहिजे, मीच कशी निर्मळ आहे, मीच कशी हे आहे, हे दाखवण्यापेक्षा आपण एका घरात राहतो तर एकमेकांना कसं समजून घेऊ शकतो, कसं एकमेकांना बॅलन्स करू शकतो, त्यांचं रिलेशनशिप, हे सगळं, तर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. सो असे काही लोक आहेत ज्यांच्या डोक्यामध्ये फक्त साफसफाईचा किडा असतो, बाकी सगळे लोक गेले उडत. सो त्यांचं मन दुखतंय, काय होतंय, ह्याचा काही विचार करत नाहीत लोक. कशी सांगू तुला माझ्या दडलंय जे मनात, थोडा कंट्रोल तो कर, नको ताडू मला, धड धडतोय रात्र. पैशांचा पोरा राव नको झाडो तो, बेशुमार प्यार पाहिजे.